मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ, अर्जुन आणि सायली गाडीतून चाललेले असतात। तेव्हा आता अर्जुन ही सायलीच्या मैत्रिणीची वाट पाहत आता गाडीतून चाललेले असताना एका ठिकाणी अर्जुन गाडी थांबवतो। तेव्हा इथे गाडी का थांबवली असं अर्जुनला आता लगेच मधुभाऊ विचारू लागतात। मग त्यावेळी आता सायली म्हणते, थांबा मधुभाऊ। वेळी अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही इथेच थांबा आता गाडीमध्ये, मी एक काम करतो, डायबिटीस आहे, मी बाहेर जातो आणि तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो, त्यावेळी मी दम काढू शकतो, मला काही हरकत नाही असं म्हणून मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की नका जाऊ कुठे तुम्ही। तरीही अर्जुन आता लगेच गाडीचा दरवाजा उघडतो आणि बाहेर जातो। तेथे तो नारळ पाणी घेत असतो। त्याचवेळी इकडे मधुभाऊ मात्र हट्टच करतात आणि म्हणतात की सायली ही गाडीची काच वगैरे का अशी बंद करून ठेवली आहे, इथे माझा जीव गुदमरतोय। सायली म्हणते, थांबा मी एसी लावते, परंतु मधुभाऊ ऐकायचं नावच घेत नाहीत। म्हणतात की नको मला एसी वगैरे, मी आपला इथेच बसतो। तरीही मधुभाऊ ऐकत नाही, लहान मुलासारखा हट्ट करत ते म्हणतात की मला बाहेर जायचंय, वॉशरूमला तरी जाऊन येतो। पण आता सायली म्हणते, हो थांबा मधुभाऊ, यांना तरी येऊ द्या आणि मग जा। तरीही मधुभाऊ ऐकत नाही, ते गाडीचं दार उघडतात आणि लगेच जायला सुद्धा निघतात। सायली आता ओरडते, हो मधुभाऊ थांबा थांबा, त्यांना हाक देत असते, परंतु मधुभाऊ आता ऐकतच नाही। सायली आता तिचा सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला तो सीट बेल्ट सुद्धा लवकर काढता येत नाही। अर्जुन नारळ पाणी वगैरे घेऊन आपल्या गाडीकडे चाललेलाच असतो। तर आता इकडे एक खूप मोठा ट्रक येत असतो आणि ते मधुभाऊंना मारण्यासाठीच आता इकडे येत असतात, कारण तसा महिपतच्या माणसांनी सापळाच रचलेला असतो। तर सायली अजूनही गाडीमध्ये आपला सीट बेल्ट काढण्याच्या प्रयत्नात असते, तो आता तिला तो सीट बेल्टच निघत नसतो। तर सायलीचं लक्ष हे जरा समोर जातं, तर समोर मधुभाऊ हे चाललेले असतात, त्यांच्या समोरून एक भला मोठा ट्रक त्यांच्याकडेच येत असतो। हे पाहून आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा सायली आता मधुभाऊ थांबा, मधुभाऊ थांबा असं मोठ्यानेच ओरडत असते, परंतु मधुभाऊ ऐकतच नसतात। तर तो आता ट्रक एकदम मधुभाऊंच्या जवळ येत असतो। इकडे आता खूप प्रयत्न करून सायलीचा तो सीट बेल्ट निघतो, तेव्हा ती पटकन गाडीतून खाली उतरते आणि मधुभाऊ असं जोरातच ओरडते। तेव्हा अर्जुनचं लक्ष सुद्धा आता सायलीकडे जातं आणि मग नंतर समोर असणाऱ्या मधुभाऊंकडे। त्याला समजतं मधुभाऊंच्या पाठीमागे एक खूप मोठा ट्रक आहे। तर आता इकडे मधुभाऊंच्या अंगावर महिपतची ती माणसं गाडी घालणारच असतात। त्याचवेळी मात्र जानकी आणि ऋषिकेश हे ऐनवेळी तेथे येऊन मधुभाऊंना पटकन बाजूला करत त्यांचा जीव वाचवतात। तरी कुठे आता सायली आणि अर्जुनच्या जीवात जीव येतो, नाहीतर ते दोघेही खूप घाबरलेले असतात। तेव्हा ते धावतच तेथे येतात आणि विचारतात की काही झालं नाही ना मधुभाऊ तुम्हाला? तर जानकी सुद्धा विचारते, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही बरे आहात ना, अहो लक्ष कुठं होतं तुमचं? त्यावेळी मधुभाऊ काहीच बोलत नाही, कारण ते सुद्धा घाबरलेले असतात। त्यानंतर अर्जुन तेथे सायलीला म्हणतो, तुम्ही मधुभाऊंकडे लक्ष द्या, तोपर्यंत ही गाडी कुणाची आहे ना ते मी बघतो। सायली सुद्धा ओरडते, हो ना, कोण माणसं होती काय माहीत। तर आता इकडे त्या ट्रकमध्ये जी माणसं असतात ना ती महिपतचीच असतात। त्यावेळी तो महिपतचा गुंडा आता दुसऱ्या गुंडाला विचारतो, काय रे, कोण होते ते दोघंजण नवरा बायको, मधुभाऊंना वाचवलं ते? असं म्हणून ते आरशातून पाहत असतात, परंतु त्यांना नीटसं दिसत नसतं। मग त्यावेळी आता या दोघांमुळे हातातोंडाशी आलेला घास गेला ना पण, असं म्हणून ते आता चिडतात। आता तो वकील आणि त्याची बायको आली आहे म्हटल्यावर आपल्याला काही करता सुद्धा येणार नाही, या विचाराने आता कुणी पाहायच्या आत आपण इथून सटकायचं असा त्या दोघा गुंडांचाही प्लॅन होतो। तेव्हा आता एक गाडी काढ असं म्हणून ड्रायव्हरला ते धूम ठोकतात। त्याचवेळी इकडे मधुभाऊंना एका ठिकाणी शांतपणे आता सायली बसवते आणि मग ऋषिकेश आणि जानकीला म्हणते, ऋषिकेश भाऊजी, जानकी तुम्ही जर आज वेळेवर आला नसतात तर खरंच खूप मोठा अनर्थ झाला असता। त्यावेळी अर्जुन आता थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आज मधुभाऊ वाचले आहेत असं जानकी आणि ऋषिकेशला म्हणतो। सायली म्हणते, अहो मधुभाऊ जर आज हे वेळेत आले नसते तर काय घडलं असतं तुम्हाला कळतं का? ती महिपतची माणसं तुमच्या मागावर आहेत, मग तुम्ही एवढा हट्ट का करतात ना आहात मधुभाऊ? आता ऐका ना आमचं, असं म्हणून सायली आता त्यांनाच ओरडते। तेव्हा मधुभाऊ आता रागातच म्हणतात, बस करा रे, आता मी काही लहान आहे का?
अरे किती काळजी करताय, उगाचच काळजी करताय असं वाटत नाही का तुम्हाला, असं म्हणून ते सायली अर्जुनलाच बोलतात. त्यानंतर आता मधुभाऊंना पुन्हा एकदा सायली म्हणते, मधुभाऊ अहो तुम्ही लहान मुलासारखा हट्ट का करताय. तेव्हा मधुभाऊ तिच्यावर खूपच चिडतात आणि विचारतात, मी लहान आहे का, मी हट्ट करतो का, असं म्हणून ते खूपच चिडू लागतात. सायलीसुद्धा त्यांच्या काळजीपोटी त्यांच्यावर चिडते. जानकी म्हणते, सायली अगं तू का चिडती मला कळतच नाही. अगं आपल्याला माहीत आहे ना मधुभाऊ कसे आहेत ते. त्यावेळी आता मधुभाऊ पुन्हा एकदा जानकीवर चिडतात आणि विचारतात, काय मी कसं आहे म्हणजे, मी हट्टी आहे का, मी तापट आहे असं तुम्हाला वाटतं का. मग जानकी म्हणते, अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, अहो मी सायलीला सुद्धा म्हटले की. मग अर्जुनच आता मधुभाऊंना गप्प करतो, नारळ पाणी प्यायला देतो आणि शांत राहायला सांग. मग आता पुन्हा एकदा जानकी विचारते, काय ग सायली तू मला अर्जंट फोन करून इकडे बोलवलं, सगळं ठीक आहे ना, आणि मधुभाऊंची अवस्था बघ ना अशी का झाली आहे. अगं नक्की झालंय काय. तेव्हा सायली म्हणते, अगं मधुभाऊंच्या जीवाला ना धोका आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो, काय पण कोणाकडून धोका आहे. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, महिपतकडून धोका आहे. असं म्हटल्यावर जानकी ऋषिकेश हादरतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, या सगळ्याच्या मुळाशी फक्त महिपत आहे आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंवर खोटा आरोप केला गेलाय म्हणजे विलासच्या खुनाचा, आणि तो खून महिपतच्या मुलीने म्हणजे साक्षीने केलाय. सध्या साक्षीने कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केले आणि म्हणूनच मी तिला शिक्षा तर मिळवून दिली आहे, पण विलासचा खून ना साक्षीनेच केला आहे हे लवकरात लवकर मी आता सिद्ध करून दाखवेनच. त्याच वेळी आता सायली म्हणते, सगळ्यामुळे महिपतने काय केलंय, खोटा कट रचलाय. जानकी विचारते, नक्की केलं काय त्याने. मग आता अर्जुन म्हणतो, खोटी सुसाईड नोट, आणि ज्यामध्ये असं लिहिलंय की मधुभाऊंनीच विलासचा खून केला आहे आणि त्यासाठी ते आता स्वतः जीव देत आहे आणि त्यासाठी ते स्वतः जबाबदार असतील असं काहीसं लिहून घेतलंय. मग सायली म्हणते, जबरदस्ती सही सुद्धा घेतली आहे मधुभाऊंची. त्याचवेळी मात्र आता जानकी विचारते, का पण असं का केलंय मधुभाऊंच्या बाबतीत त्याने. मग आता ऋषिकेश म्हणतो, माझ्या हाती ना एकदा लागायला पाहिजेत ते, मग मी बघतोच त्यांच्याकडे. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की शांत हो पहिलवान, हे बघ मला माहीत आहे मधुभाऊ तुला तुझ्या वडिलांसारखेच आहेत. सायली म्हणते, फक्त ऋषिकेश भाऊजीच त्यांना नानांसारखे नाही मानत तर जानकीसुद्धा त्यांना वडिलांच्या जागी ठेवते नेहमी. त्याचवेळी आता सायली म्हणते, अगं वडिलांसारखे काय, वडीलच आहेत अगं ते माझे, कारण अनाथ आश्रमामध्ये त्यांनी काय केले माहिती आहे ना, आपल्याला वडिलांनी एवढीच माया केली आहे, आपल्या दोघींचाही चांगल्या प्रकारे सांभाळसुद्धा केला. मधुभाऊ हे ऐका, तुम्ही माझ्यासोबत चला आमच्या घरी, हो की नाही ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो चला आमच्या घरी. तेव्हा आता लहान बाळासारखा हट्ट करत मी कुठेही येणार नसल्याचं मधुभाऊ पुन्हा ठामपणे सांगतात. तेव्हा मधुभाऊ आता म्हणतात, मी जानकी आणि ऋषिकेशसाठी काही परका नाही, मी त्यांना चांगला ओळखतो. जानकी तूच सायलीला समजाव असं मधुभाऊ म्हणतात. त्यावेळी आता जानकी विचारते, मी काय समजवायचं तिला, आणि तुम्ही का हट्ट करताय मधुभाऊ मला कळतच नाही. अहो मुली जर वडिलांची सेवा करत असतील ना तर तुम्ही सुद्धा ती सेवा करवून घ्यावी असं आम्हाला वाटत नाही का. आता फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे आणि तुमची सेफ्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं आता जानकी सांगते. त्यानंतर मधुभाऊ आता कुठे ऐकायला तयार होतात आणि मग लगेच उठतात. तेव्हा सायली मधुभाऊंचा हात जानकीच्या हातात देते आणि जरा रडतच इमोशनल होत म्हणते की सांभाळून घे ग. मग आता जानकी म्हणते, काळजी करू नको आता सायली तू, कारण मधुभाऊ आमच्या घरी अगदी सेफ असतील. तेव्हा आता मधुभाऊंच्या काळजीपोटी सायली त्यांना मिठी मारून खूपच रडू लागते. आता अर्जुन सायलीला कसाबसा सावरतो आणि सगळं काही ठीक होईल असं म्हणतो. मग काही वेळानंतर आता मधुभाऊला लगेच जानकी ऋषिकेश त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जातात. तर सायली बिचारी खूप रडत असते, सायलीला काही सुचत नसतं. तर अर्जुन बिचारा आता लगेच तिला धीर देतो, सगळं काही ठीक होईल असं म्हणतो. तर आता दुसरीकडे महिपतने आता त्या दोन्ही गुंडांची चांगलीच विचित्र अशी हालत केलेली असते, कारण एकाला अशी कॉलर पकडून घट्ट असा पकडून ठेवलेलं असतं तर दुसऱ्याला असा खाली पालथा पाडून त्याच्या अंगावर जोरात पाय दिलेला असतो. तेव्हा साहेब सोडाना साहेब सोडाना असं ते गुंड जोराजोरात ओरडत असतात. आता त्याचबरोबर तेथे नागराज आणि प्रियासुद्धा असतात, त्यांनासुद्धा हे पाहवत नसतं, कारण आता महिपतने जी काही अवस्था त्या गुंडांची करून टाकलेली असते ना पाहून तर आता प्रियाच घाबरलेली असते.
ज्यावेळी ते गुंड म्हणत असतात साहेब सोडा, त्यावेळी आता महिपत लगेच म्हणतो, अरे खाऊन खाऊन तुम्ही एवढे हट्टेखट्टे झाला आहात, अरे त्या म्हातारड्याला तुम्हाला खपवता आलं नाही का, असं शेपूट घालून माझ्याकडे आलात का तुम्ही, आता ना मी तुमचे तुकडे तुकडेच करतो, असं आता लगेच महिपत म्हणत असतो आणि त्यांना घाबरवतो. तेव्हा साहेब सोडा ना प्लीज, असं पुन्हा नाही होणार असं म्हणून ते प्रॉमिस करत असतात. परंतु आता रागातच महिपत म्हणतो, नाही मी अजिबात सोडणार नाही. तेव्हा दुसऱ्या हातात कोयता घेत आता पुन्हा एकदा महिपत म्हणतो, एकदा नाही तर ते थेरडं तुमच्या हातातून दोनदा दोनदा सटकला आहे आणि आता तर तुमचे तुकडेच करतो, असं म्हणून आता महिपत खरंच त्याच्या पाठीमध्ये तो धारदार चाकू घालणार असतो. तेव्हा नागराज आता लगेच म्हणतो, हे महिपत थांब थांब, काय करतोस तू, असं म्हणून तो आता त्याला अडवतो. अरे आता काय तू जीव घेणार आहेस का त्यांचा, असं म्हणून आता नागराज भडकतो. अगोदरच विलास मर्डर केसमध्ये आपण अडकलोय आणि अजूनही अडकलो तर मग काही खरं नाही, आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल, तुला कळतं का, असं म्हणून नागराज ओरडतो. तेव्हा आता किड्या मुंग्यांसारखी माणसं मारू नकोस, नागराज पुन्हा पुन्हा सांगत असतो. त्यावेळी तुमचा प्लॅन हा फ्लॉप झालाय हे त्या अर्जुनला समजलेलं असणार आहे. आता अर्जुन भडकला ना तर तुमचे तुकडे तुकडे तो करेल. तेव्हा महिपत रागातच जेव्हा प्रियाकडे पाहतो ना, तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते, सॉरी सॉरी, अहो नाही, तुम्हाला हात लावायची कुणाची हिंमत आहे का. मग महिपत जरा गप्प राहतो. त्यानंतर आता ते जे गुंड असतात ना ते म्हणतात, आमचा प्लॅन अगदी सक्सेस होत आला होता, परंतु तो अर्जुन सुभेदार मध्येच आला. तेव्हा आता महिपत पुन्हा एकदा त्या गुंडाला असा जोरात ठोका घालतो तर तो गुंडच खाली पडतो. त्यानंतर आता दुसरा गुंड म्हणतो की साहेब प्लीज आम्हाला सोडा ना, अहो त्या म्हाताऱ्याला तर काय आम्ही कधीही मारू शकतो. त्याचवेळी आम्ही त्या चिठ्ठीवर सहीसुद्धा घेतल्याचा आता तो गुंड म्हणतो. ती चिठ्ठी दाखवण्याचा प्रयत्न आता जेव्हा ते गुंड करतात तेव्हा आता त्यांच्या खिशामध्ये ती चिठ्ठीच नसते. तेव्हा चिठ्ठी कुठे आहे असं आता दुसऱ्या गुंडाला तो विचारतो तर तो म्हणतो की काय माहीत, तुझ्या तर खिशात होती. त्यानंतर आता काय टाइमपास लावलाय रे तुम्ही, काय टाइमपास काय लावलाय, आत्ताच्या आत्ता जायचं त्या थेरड्याची विकेट पाडायची, नाहीतर तुमचा कोथळा बाहेर काढणार, अशी धमकी महिपत दोघांनाही देतो. तर आता त्या गुंडाच्या पायाखालीच तेथे चिठ्ठी पडलेली असते. त्या चिठ्ठीवर पाय देऊन लक्ष न देता तो तेथून जातो. इकडे प्रिया आता खूप घाबरलेली असते. मनातच ती आता विचार करते की या सर्वांच्या नादी लागले ना तर माझीही एके दिवशी विकेट पडणारच. यातून आता बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सुभेदारांचं लवकरात लवकर नाव लावून घेणं आणि यासाठी मला प्रयत्न करायचेत, असं म्हणून ती लगेच आता आपली पर्स घेऊन बाहेर जाते आणि कुणाला तरी हसतच कॉल करते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता घरी चाललेले असतात. त्याच वेळी आता ते दोघेही एकदम गप्प असतात. त्यानंतर आता ते दोघेही एकाच वेळी म्हणतात, आपण आश्रम केसचा जरा वेगळ्या बाजूने विचार करायला हवा का. मग आता ते दोघेही असं एकसाथ बोलल्यानंतर त्या दोघांनाच आश्चर्य वाटतं. मग सायली आता विचारते, म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय ना, आपण वेगळा काहीतरी विचार करायला हवा म्हणून. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो मलाही असंच वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्या हातात जे क्लूज आहेत ना ते घेऊनच आता पुढे जायचं, परंतु केसकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कम्प्लिटली चेंज करायचा, म्हणजेच 180 डिग्री शिफ्ट. तेव्हा सायलीसुद्धा म्हणते, हो मलाही असंच वाटतंय, हो आपण केसचा ज्या दिशेने विचार करतोय ना ती दिशाच आपण पूर्णपणे बदलून टाकू. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की हे पहा, आपण आत्तापर्यंत खुनाच्या रात्री साक्षी कुठे गेली होती, काय करत होती याचाच विचार करत होतो, पण ज्या माणसाचा खून झाला त्याबद्दल आपण सफिशियंट विचार केलाय का. तेव्हा सायली विचारते, विलासबद्दल बोलताय का तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विलासबद्दल. त्यानंतर अर्जुन म्हणतो, विलास आणि महिपतचं काही कनेक्शन आहे का ते पाहायला हवं, तो कुठून आलाय त्याचं क्रॉस चेक करायला हवं. मग आता सायली म्हणते, असं केलं तर आपल्याला लगेच एक माहिती मिळेल, म्हणजे साक्षीनेच तो खून केला आहे असं आपल्याला समजेल, बरोबर ना. मग आता अर्जुन म्हणतो, एकदम बरोबर. तर आता दुसरीकडे प्रिया विचारते, कळलं का काय करायचं, कारण तिच्या शेजारी आता 2 मुलं उभी असतात. तेव्हा आता अश्विनचा फोटो दाखवत तिने काय केलेलं असतं तर त्या दोन्हीही मुलांना सांगितलेलं असतं की आता तो अश्विन आल्यानंतर माझी छेड काढायची, एवढंच काम. मग आता ते दोघेही हो असं म्हणतात. समोरून अश्विन मोबाईलमध्ये पाहतच येत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे बावळट, धर ना माझा हात आता, पटकन पकड ना.
मग आता ते दोन्हीही मुलं ए चमेली माझ्याबरोबर लग्न करशील का असं म्हणून आता तिचा हात पकडत असतात. तर प्रिया सोडा 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 असं मुद्दामच मोठ्या मोठ्याने ओरडत असते. जेव्हा अश्विनला हे समजतं तेव्हा अश्विन आता समोरून धावत येतो आणि लगेच त्या दोघांनाही बाजूला करतो. मग त्याचवेळी ये चिकना तू कोण रे, तू कशाला मध्ये आलास असं म्हणून ती मुलंच आता अश्विनवर भडकतात. अरे पहिल्याने तर हिच्याबरोबर शादी केली नाही, आता कोण करणार, मग आम्हीच आहोत ना. त्यावेळी हिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा काय घडलंय हे तुम्हाला कसं माहीत असं म्हणून अश्विन त्यांनाच उलट जाब विचारतो. तेव्हा आता प्रियाच जरा घाबरते. इकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही आता केसबद्दलच विचार करत असतात. तेव्हा आता सायली म्हणते, अहो मधुभाऊ अगोदर नाही का सारखं सारखं म्हणायचे की विलास हा महिपतचाच माणूस आहे म्हणून. त्यावेळी अर्जुन म्हणतो की माझ्या तर अजून लक्षात नाही आलं, परंतु क्रॉस व्हेरिफिकेशन आता करायलाच हवं आणि मी ते करणारच आहे. एक कळत नाही मिसेस सायली की महिपत हा एवढा वेडा नाही आहे ना, म्हणजेच जर फक्त त्याला ती जागाच मिळवायची होती तर तो विलासला का पाठवेल, त्याचा वेगळा काहीतरी मोटिव्हसुद्धा असू शकतो ना, आणि त्यामुळेच याला इकडे आश्रमामध्ये पाठवलं असेल. त्यावेळी सायली म्हणते नक्की काय मोटिव्ह असेल मलाही कळत नाही आहे असं म्हणून ती आता विचार करत असते. अर्जुन म्हणतो तेच आता आपल्याला शोधून काढायचं. तर इकडे अश्विन त्या मुलांना विचारतो, सांग ना, अरे तुला ही माहिती कुणी सांगितली हिचं लग्न मोडलंय वगैरे. मग आता प्रिया म्हणते म्हणजे अश्विन तुला कळतं का, यांनीच माझी माहिती काढली आणि आता म्हणतायत की कुणी माझ्याबरोबर लग्न करणार नाही म्हणून. त्यावेळी अश्विन एक जोराची झापडच त्या दोघांना ठेवून देतो आणि आता तुम्हा दोघांना पोलिस सरळ करतील असं म्हणून आता लगेच अश्विन पोलिसांना कॉल करत असतो. तेव्हा प्रिया आता लगेच त्या दोन्हीही मुलांना इशारा करत असते की पळा तुम्ही. तेव्हा ते दोघेही लगेच तेथून पळून जातात, धूम ठोकतात. तेव्हा अश्विन त्यांच्या पाठीमागे चाललेला असतो. त्याचवेळी प्रिया मात्र म्हणते की जाऊ दे अश्विन, ते भेकड आहेत. मग आता ही माणसं भेकडच असतात असं अश्विन म्हणतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की अश्विन मला आता जगायचंच नाही असं कुणीही येतं आणि लगेच मला बोलून जातं. मग आता अश्विन म्हणतो तुझा जीव काय एवढा स्वस्त आहे का, अशी तू वागू नकोस आणि असं काही बोलू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते मग करू काय अश्विन मी, अरे तुला कळतं का, कुणीही येतं आणि काही पण बोलतं. अरे एकदा नाही तर दोनदा माझं लग्न मोडलं आहे, आता मी चालले जीव द्यायला कुठेतरी, मला जाऊ देत अश्विन असं म्हणून ती जायला निघते आणि समोर जोरातच एका बाईकवाल्याला धडकणार असते. तेव्हा अश्विन पटकन तिला बाजूला घेतो आणि तन्वी भानावर ये असं मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन जाऊ दे अरे मला, पण अश्विन जाऊ देत नाही. इकडे अर्जुन गाडी चालवता चालवता महिपतचाच विचार करत असतो. तेव्हा तो म्हणतो आत्ता माझ्या लक्षात आले महिपत जमिनीचे पेपर घेऊन नक्की काय करणार होता. अरे त्याचा खूप मोठा प्लॅन होता खरं तर. तेव्हा आता सायली विचारते नक्की कोणता प्लॅन होता. त्याचवेळी अर्जुन आता तिला सांगू लागतो प्लॅन हा होता की जशी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती तशीच चिठ्ठी तो तेव्हासुद्धा लिहिली असेल, म्हणजे ट्रान्सफर पेपर त्याने तयार केले असतील आणि मधुभाऊंकडून तो लगेच विलासच्या मार्फत मधुभाऊंची सही घेणार आणि ती जागा ट्रस्ट किंवा त्याच्या नावाने स्वतः करून घेणार, बरोबर ना, हाच प्लॅन असणार. आणि मग नंतर मधुभाऊंना लगेच तो मारून टाकणार. तेव्हा सायली म्हणते बापरे, कल्पनासुद्धा करवत नाही. मला एक म्हणायचंय, विलासच्या नावाने जर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे असतील तर त्याला अटकसुद्धा झाली असेल ना. अर्जुन म्हणतो हो अटक तर झालीच असणार, त्यावेळी मग त्याची जामिनावर सुटका कुणी केली असेल असं आता सायली अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो जामिनावर सुटका एवढं नाही सांगता येणार. सायली म्हणते त्याची जामिनावर सुटका करणारा माणूससुद्धा तेवढाच मोठा असेल ना मग. त्यावेळी अर्जुन म्हणतो हो बरोबर, एका वकिलाची बायको आता तुम्ही शोभताय. मग आता सायली म्हणते तो महिपतच नसेल कशावरून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, आता आपण याच गोष्टीवर फोकस करूयात. त्या दोघांनाही एक का होईना आता क्लू सापडतो. तर दुसरीकडे प्रिया अजूनच नाटकी करते आणि माझ्या जगण्याला काय अर्थ आहे असं अश्विनला विचारते. अरे मला माझ्या आयुष्यात फक्त एकटेपणा आणि अंधार दिसतोय, असं इथून पुढे काढू मी आयुष्य सांग ना, कारण मला एकदा नाही तर अर्जुनने दोनदा लाथडला आहे आणि माझ्यासारख्या मुलीबरोबर कोणतरी लग्न करेल. तेव्हा अश्विन आता विचारतो कोण का नाही करणार लग्न, अगं करतील कोणीतरी. त्यावेळी प्रिया अजूनच ओरडते कोण करणार. तेवढ्यातच आता अर्जुन सायली आता त्या दोघांनाही पाहतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. अर्जुन म्हणतो अश्विन,
त्यानंतर तो थांबत नाही, तसाच पुढे जातो. ते मात्र प्रिया अजूनही अश्विनचा ब्रेन वॉश करण्याच्याच प्रयत्नात असते. ती म्हणते, अरे कोण करेल माझ्याशी लग्न? माझ्या कपाळावर तू स्टॅम्प पाहिला का? 2दा लग्न मोडलेली मी मुलगी आहे. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो, मी आत्ता अश्विनला पाहिलं मागे. त्यावेळी सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी होते का? अहो मग थांबायचं की, आपण तिघेही गेलो नसतो का मग घरी? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, पण तो एकटा नव्हता ना, का मुलीबरोबर होता. तेव्हा सायलीच्या मनातही प्रश्न निर्माण होतो की ती मुलगी नक्की कोण असेल. तर इकडे आता प्रिया म्हणत असते की माझ्यातलं स्वच्छ मन कुणाला दिसेल का, की मी एक दुर्दैवी मुलगी आहे असंच सर्वांना वाटेल. इकडे अर्जुन म्हणतो, अश्विनला ओळखण्यात मी कधीही धोका नाही खाऊ शकत. आता सायली म्हणते, तुम्ही थांबवा गाडी, आपण पुन्हा मागे जाऊ, प्लीज थांबवा. मग इकडे प्रिया आता जोराजोरात ओरडत असते की अरे सांग ना अश्विन, सांग ना, अरे कोण करणार आहे माझ्याबरोबर लग्न? कुणाला माझं स्वच्छ मन तरी दिसेल का? तर इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघेही आपल्या सीट बेल्ट काढतात आणि लगेच मागे जाणार असतात. तोपर्यंत दुसरीकडे आता अश्विनने प्रियाला सांगितलेलं असतं की मी करेन तुझ्याबरोबर लग्न. कारण प्रिया एकच गोष्ट एवढ्या वेळा बोलत असते, अश्विनला आता नाईलाजाने हो म्हणावं लागतं. आणि तो म्हणतो मी करेन तुझ्याशी लग्न. हे ऐकून प्रिया त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. अर्जुन आणि सायली आता अश्विनकडे खाली उतरून येत असतात. त्याच वेळी आता प्रिया दुसरीकडे विचारते, अश्विन बोल ना. अरे ही काही नुसती बोलून जाण्याची गोष्ट नाहीये. वेळी अश्विन म्हणतो, मी नुसता बोलणार नाहीये, मी करेल तुझ्याबरोबर लग्न. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच वेळी अश्विन म्हणतो की आपण इथे असं रस्त्यावर उभं राहून बोलायला नको, आपण कुठेतरी जाऊयात, आता इथून निघूयात अगोदर, चल आपण निघूयात, असं म्हणून ते तेथून जातात. तोपर्यंत अर्जुन आणि सायली तेथे आलेले असतात आणि पाहतात तर तेथे कुणीही नसतं. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो. सायली विचारते, अहो इथे तर कुणीच नाहीये. मग अर्जुन म्हणतो, हो ना, पण होता अश्विन इथे, मी स्पष्टपणे पाहिलंय त्याला. आता अर्जुनला जरा वेगळीच काहीतरी शंका आलेली असते, तरीही तो आता लगेच मग इकडे तिकडे पाहू लागतो. त्यावेळी सायली म्हणते, चला आपण निघूयात घरी, घरी असतील ते. त्यावेळी ठीक आहे असं आता लगेचच अर्जुन म्हणतो आणि मग ते दोघेही गाडीतून घरी जायला निघतात. आता दुसरीकडे साक्षीने आता जेलमध्ये नेसतात तशी पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली असते. त्याचबरोबर ज्या काही बायका असतात ना जेलमध्ये, त्या बायका आता साक्षीवर हसतात आणि म्हणतात, ही कोणाचा तरी मर्डर करून आली आहे असं वाटतंय. मग आता ती खूपच जोरात ओरडते आणि म्हणते की गप्पा बसा, तुम्हाला माहीत नाही मी नक्की कोण आहे आणि मी तुमच्यासारखी गुन्हेगार नाही आहे, समजलं? असं आता लगेच साक्षी ही इतर त्या जेलर बायकांना म्हणते. मग आता सगळ्या जणी तेथे येतात, पदर खोचतात आणि साक्षीभोवती गोळा होत तिला म्हणतात, काय ग, मग काय इथे तू पाप पुण्याचा हिशोब करायला आलेस का? तेव्हा साक्षी आता लगेच उठते आणि म्हणते, तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे नक्की, 3 महिन्यांची शिक्षा सुद्धा मी भोगणार नाही, समजलं? मला माहीतच नाही, माझे अण्णा खूप मोठे बिल्डर आहे, ते लगेच मला सोडवतील इथून. त्यावेळी ए पप्पाची परी, तुझा माज बाहेर दाखवायचं, असं म्हणून साक्षीचं ते तोंडच जोरात पकडतात. तेव्हा साक्षी आता जोरातच मागे त्या बाईला ढकलते. त्याच वेळी आता इतर बायका पुढे येतात, साक्षीचा हातच पिरगळतात. साक्षी म्हणते, माझ्या नादी लागायचं नाही. मग त्या बायका आता तिच्यावर ओरडत म्हणतात, तुला काय तुझा हा शीश महाल वाटला का? इथे अजिबात काही बोलायचं नाही, आम्ही म्हणेल तसं वागायचं, असं म्हणून त्या पुन्हा एकदा तिला त्रास देतात. साक्षी फक्त अण्णाबद्दलच बोलत असते. तेव्हा ये पप्पाची परी, इथे आम्ही बोलेल ना तेच होणार, हे बघ तुझी जीभ आम्ही अशी काढू आणि लगेच बाहेर टाकू, असं म्हणून आता त्या पुन्हा एकदा तिला त्या दरवाजाजवळ ढकलतात. तर साक्षी आता खूपच रडू लागते. तर दुसरीकडे आता सायली अर्जुन घरी येतात. सायली मधुभाऊंना कॉल करते. मधुभाऊ आता जानकीच्या घरी असतात. तेव्हा ते म्हणतात, अगं जानकी ना तुझ्यासारखीच हट्टी आहे, बघ ना जेवणाचा डबा पाठवला, गोळ्या घेतल्या का नाही त्या विचारलं, त्याचबरोबर इथे माझ्यासाठी नवीन फोनची सुद्धा सोय केली. मग सायली म्हणते, हो मला माहीत आहे मधुभाऊ, अहो तिनेच तुमचा हा दुसरा नंबर दिलाय. मग त्यानंतर सायली मधुभाऊंबरोबर फोनवर बोलून आता लगेच फोन ठेवते. तर अर्जुनने आता त्या केसचा पूर्ण स्टडी करायचं ठरवलेलं असतं आणि तो लगेच आता एका बोर्डवर सगळं काही केसविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स आणि पॉईंट्स लिहितो. त्यानंतर सायली काय करते तर आता बोर्डवर विलास जामीन मिळवून देणारी व्यक्ती असं नाव लिहिते आणि त्याचबरोबर अर्जुनने आश्रमाचे पेपर आणि महिपतचं नाव लिहिलेलं असतं.
त्या नावाला असं जोडून घेते आणि मग अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली म्हणते, आपल्याला जर आता समजलं की विलासला सोडवणारी म्हणजे जामीन मिळवून देणारी ती व्यक्ती फक्त आणि फक्त महिपतच आहे, तर आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. त्याचवेळी अर्जुन आता लगेच चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो, हे बघ, आपल्याला एक गोष्ट आता क्रॉस चेक करायची आणि कोर्टामध्ये हे सिद्ध करायचं आहे महिपतचं आणि विलासचं कनेक्शन आहे ते. कारण विलासचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत आपल्याकडे, बरोबर. आणि आपल्याला हे शोधून काढायचं आहे विलासला कोणत्या केसमध्ये कधी बेल मिळाली होती का आणि ती बेल विलासला कोणी मिळवून दिली होती हे शोधून काढ. तेव्हा चैतन्य विचारतो, आत्ता लगेच का? मग अर्जुन म्हणतो, अरे हो, आपल्याकडे तसाही वेळ खूप कमी आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर सावंतांशी मी बोलतो, तुला लगेच अपडेट सुद्धा करतो. अर्जुन ओके असं म्हणून लगेच फोन ठेवतो. मग आता अर्जुन म्हणतो, तुमचा मुद्दा बरोबर आहे अहो मिसेस सायली, महिपतचं आणि विलासचं काही कनेक्शन आहे हे जर आपल्याला समजलं तर साक्षीचं जेलच्या बाहेर येणं सोडाच, त्या महिपतलाच आता जेलच्या आतमध्ये पाठवणार मी. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता कोर्टामध्ये महिपतला म्हणतो की आता तुझ्या मुलीला ना मी अजिबात बेल मिळवून देणार नाही आहे. आता एक साक्षी विरोधात मला एकतरी पुरावा सापडू देत बघ, तुझ्या मुलीचा फोटो भिंतीवर लागतो की नाही. मग आता असं म्हणून तो महिपतला चांगलीच धमकी देतो. त्यानंतर अर्जुन हा इन्स्पेक्टर सावंतांकडे जातो आणि त्यांना विचारतो की विलास म्हणजे जेव्हा त्याचा मृत्यू झाला, खून झाला, तेव्हा त्या अगोदर 2 महिने तो जेलमध्ये होता. मग विलासची नक्की बेल कोणी केली हे आम्हाला सांगा जरा. त्यावेळी आता लगेच सावंत हे रेकॉर्ड चेक करतात आणि म्हणतात, ज्या बिल्डरने विलासला सोडवलं आहे ना त्या बिल्डरचं नाव आहे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.